इतके भोळे आहात ना महादेव, इतके भोळे आहात, हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची. महादेवराय तुम्ही इतके भोळे आहात, भुईमुग लावला तर मग शेंगा आपल्याला घ्यायच्या ना तुम्ही. आता हे नको, आता देवाला सांगा की देवा खालचा भाग तुम्ही घेतला, आता खालचा भाग आम्हाला जर वरचा तुम्ही घ्या. पुन्हा महादेव महाराज आपल्या श्रीकृष्णांकडे गेले आणि श्रीकृष्णांना बोलू लागले की देवा आता खालचा भाग आम्ही घेणार, वरचा भाग तुम्ही घ्या. भगवान श्रीकृष्ण म्हणले काय लावताय शेतीमध्ये? महादेव म्हणले तुम्हीच सांगा देवा काय लावू? बाजरी लावा की. आता बाजरी लावली, शेतीमध्ये काम सुंदर केलं आणि बाजरी लावल्यानंतर जे मालमत्ता होते ते कोण घेऊन गेलं? भगवान श्रीकृष्ण. आणि काड्या काड्या होत्या ते कोण घेऊन गेलं? महादेव घेऊन गेले. पुन्हा पार्वती माता चिडल्या, देवाला सांगा वरचा भाग नाही खालचा भाग नाही, आम्हाला मधला भाग पाहिजे. पुन्हा महादेव महाराज आपले भगवान श्रीकृष्णांकडे गेले, देवाला बोलावले देवा खालचाही भाग नको वरचाही भाग नको, मधला भाग मला द्या तुम्ही फक्त. पण देव किती चतुर आहे पहा, देव चतुर आहे. देवाच्या चतुराईच्या गोष्टी इतक्या आहेत ना. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी महादेवांनी प्रत्युत्तर करावं आणि सांगावं की देवा आता काय लावताय तुम्हीच सांगा. महादेव म्हणाले देवा मला नाही जमणार, तुम्हीच सांगा काय लावू. त्यावेळेस मधला भाग जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर खऱ्या अर्थाने मका लावा की. आता मकाचा खालचाही भाग नाही वरचाही भाग नाही, मधल्या काड्या कोण घेऊन गेलं? महादेव घेऊन गेला. आणि जसे मका जो होता तो भगवान श्रीकृष्ण घेऊन गेले. देव इतका चतुर आहे, इतका चतुर आहे, देवाने देवालाही गंडवायचं सोडलं नाही. तो चतुरात शिरोमणी गुण लावण्याची ठाणी भगवान परमात्मा इतका चतुर आहे. पण त्याच्या चतुराईमध्ये तुम्ही आम्ही फसतो का हो? फसतो. तो केव्हा? ज्या वेळेस एखादा जीव मोह मायेच्या बंधनामध्ये अडकतो त्यावेळेस त्याने समजून जायचं की भगवान परमात्म्याने चातुर्यत्व सुरू केलेलं आहे. विठ्ठला मोह मायेच्या बंधनामध्ये कसा मनुष्य अडकला जातो तर बघा, तेलही गेलं तूपही गेलं, आपल्याकडे म्हण आहे ना, हाती आलं धोपाटणार. आपण एखाद्या चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे जात असतो, मोह मायेच्या बंधनामध्ये याचा मोह त्याचा मोह जास्त करत असतो की ही गोष्ट केली तर मला हे प्राप्त होईल. पण चांगलंही जातं आणि वाईटही जातं, मनुष्य रिकामाच राहतो. त्या भगवान परमात्म्याच्या चतुराईत, त्या भगवान परमात्म्याचे चतुरत्व पण आहे की तेव्हा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जीवाला बारकाव्याने निरीक्षण करत असतो, परीक्षण करत असतो की हा भक्त जीवन जगतोय कसं. तर बघा माणसाने जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने सत्य मार्गाने, भक्तीच्या मार्गाने, ज्ञान मार्गाने आणि अध्यात्माच्या मार्गाने जगायचं. कारण की कर्माचे पेरे प्रत्येक ठिकाणी आहेत, कर्म कोणालाही चुकत नाही. आपण म्हणतो एखाद्याला गंडवलं की अरे कोण पाहतंय, कोण पाहत नाही, मी आणि तोच व्यक्ती आहे ना, विश्वाचा मालक पाहणारा आहे ना. इथंच करायचं आणि इथंच फेडायचं आहे. म्हणजे जीवनामध्ये जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. भगवान परमात्मा प्रत्येक भक्ताला त्याच्या कर्मानुसार त्याला फळ देत असतो. मग खऱ्या अर्थाने तुकोबरांनी वर्णन केलेलं आहे ना, तो देव इतका चतुर आहे. देव चतुर जाणवणी अंतर वर्तत असे. अंतःकरणामधलं जाणून घेणारा तो भगवान परमात्मा. अंतःकरणामध्ये कोणाच्या अंतःकरणामधलं जाणून घेतो देव. आपल्याला प्रत्येक संत तुकोबा माहित आहे, ज्ञानोबा माहित, तणाबाई माहित आहे, बहिणाबाई माहित आहे, मुक्ताई माहित आहे, सगळे संत तुम्हाला माहित आहे. पण एक संत माहित आहे का? संत कर्माबाई. याच्याही पलीकडे जाणून घेणारा परमात्मा कोणाचं जाणून घेतलं तर संत शबरी माहिती आहे ना सर्वांना. गुरूंनी सांगावं प्रभू रामचंद्राची तू वाट पहा, एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र तुझ्या भेटीसाठी येतील. शबरी देवाला भेटायला गेली होती का? फक्त सातत्याने वाट पाहू लागली. वाट अशा पद्धतीने पाहिली बघा. रामाई की